बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळपासून अवकाळी पावसानं थैमान घातले। जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यात गारपिटीमुळे मोठं नुकसान झाले। अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। हाती आलेलं रब्बी पीक वाया गेलं आहे, जमीनदोस्त झाले। बुलढाणा जिल्ह्याला गारपिटीनं जोरदार तडाखा दिलाय। काल संध्याकाळपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः थैमान घातले। जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या तालुक्यात गारपिटीनं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाया गेलंय। फक्त बुलढाणा जिल्ह्यात नाही तर तिकडे अकोला आणि इकडे जालना जिल्ह्यात, जळगाव जिल्ह्यातही पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः पिकं झोपली आहेत। बर्फाचा या गारांचा खच पडलेला दिसतोय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यातली ही अवस्था, गारांचा अक्षरशः खच पडलेला आहे। 3 दिवस विदर्भात येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। काही भागात येलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यावेळेपासूनच शेतकरी चिंतातूर होता आणि अखेर या गारपिटीनं शेतकऱ्याचं अक्षरशः नुकसान केलं। काढणीला आलेला गहू अक्षरशः झोपलाय तर ज्वारी ही भुईसपाट झाली आणि गारपिटीमुळे झाडाची सगळी संत्र अक्षरशः जमिनीवर पडली। शेतकऱ्याच्या आयुष्यात समृद्धी आली का? तर कारण जोपर्यंत शेतकऱ्या जळगाव, जामोद, संग्रामपूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या सगळ्याच भागांमध्ये अक्षरशः पावसानं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। खरीपाच्या काळातही शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि आता रब्बीचं पीक हातातोंडाशी आलेलं असताना थोडा आनंद शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, मात्र तोही या गारपिटीनं हिरावून घेतलाय। सिंदखेड राजा तालुक्यातल्या दुसरबीड गावातून काय नेमकी परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी मयूर निकम। रात्री अवकाळी पाऊस झाला जो बुलढाणा जिल्ह्याला जबर फटका बसला। याचा काही ठिकाणी गारपीट झाली, काही ठिकाणी वारं वावधन सुटलं होतं आणि हे असं पीक निस्तेनाबूत झालंय। जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यापैकी काही शेतकरी बोलतील आपल्यासोबत। बाबा, प्रचंड नुकसान झालंय तुमचं? हो साहेब, प्रचंड म्हणजे अति नुकसान झालंय की पूर्ण सालच मातीत गेलंय आमचं। शाळू, गहू, हरभरे पुरं साल म्हणजे पुरं वर्ष म्हणजे काहीच नाही राहिलं आम्हाला अन्नधान्य, एवढं नुकसान झालंय। नेहमी शेतकऱ्यांवर हा प्रसंग येतोय, आपण राज्यकर्ते म्हणून काही जबाबदारी घ्याल का? आपण 3 पक्ष एकत्र येऊन शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊ असे सांगतात, खरंच आपण शेतकऱ्याच्या दृष्टीने एखादी मदत द्याल का? शेतकऱ्यानं करावं तरी काय? आणि शेतकऱ्याच्या या ठिकाणी असं प्रचंड नुकसान, निसर्ग कोपलाय आणि सरकार लक्ष देत नाही, ही व्यथा आहे सध्या शेतकऱ्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत, मी मयूर निकम, झी मीडिया, दुसरबीड, बुलढाणा। तर आता प्रत्येक शेतकरी हा सरकारच्या मदतीची आस धरून बसलाय, मात्र सरकारची मदतही शेतकऱ्यापर्यंत एक तर पोहोचत नाही किंवा पोहोचली तर तीही वेळेत मिळत नाहीये। बुलढाणा जिल्ह्यातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। अक्षरशः पीक झोपलंय, गारपिटीनं जोरदार तडाखा या पिकाला दिलाय। त्यामुळे अगदी काही दिवसात पीक काढणीला आलेलं असताना हे पीक झोपलंय। शेतकऱ्याचं संपूर्ण रब्बी हंगाम वाया गेलाय, अशी ही परिस्थिती आहे। गहू आणि ज्वारीची ही दृश्य, संपूर्ण पीक झोपलंय। झी 24 तासवर ही थेट शेत शिवारातली दृश्य, काय परिस्थिती आत्ता काल संध्याकाळच्या गारपिटीनं झालेली आहे त्याची दृश्य। ज्वारी अक्षरशः झोपलेली दिसते, भुईसपाट झालीय। शेतकऱ्याच्या आयुष्यात समृद्धी आली का? तर नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते, मात्र अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। त्यात या अवकाळीची नुकसान भरपाई कधी मिळणार असाही प्रश्न या शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेला आहे। 3 दिवस विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला होता
आणि त्यामुळे जोरदार गारपीट या भागामध्ये झाली. विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याला सर्वाधिक नुकसान सध्या झालेले असं दिसतंय. तर अकोला जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह झालाय. विजांचा कडकडाट आणि गारपीटही झाली आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांच्याकडे. मयूर, दृश्यांमध्ये ज्वारी, गहू अक्षरशः झोपलेला दिसतोय. संपूर्ण हंगाम वाया गेला असं वाटतंय. खरे सुवर्णा, आपण जर हे दृश्यांमध्ये जे दिसतंय ना, हीच वस्तुस्थिती सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, जळगाव, जामोद, संग्रामपूर या सर्व तालुक्यांमध्ये झालेली आहे. विशेष म्हणजे काय झालं की अचानक आलेली गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान झाले, सर्वाधिक झालंय. काही भागात तर शेडनेटही कोसळलेले आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वी जे नुकसान झालं होतं त्यापेक्षा अधिक हे नुकसान झालेलं आहे. आता शेतकरी चिंतातूर झालाय, हवालदिल झालाय. त्याला आता अपेक्षा आहे सरकारकडून मदत मिळण्याची. ड्रोन मध्ये आपण पाहतोय, दृश्यांमध्ये पाहतोय, समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या शेतीजवळ आपण ते घेतलेलं आहे. तिथली जर ही हालत आहे तर इंटेरियर भागात म्हणजे आतल्या भागामध्ये किती नुकसान असेल याची कल्पना आपण करू शकतो. ठीक मयूर, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर सिंदखेड राजा, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा या संपूर्ण भागातल्या शेतीची हीच अवस्था सध्या बुलढाणा जिल्ह्यात दिसते. शेतकऱ्याच्या आयुष्यात समृद्धी आली का?